श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की श्री प्रतिपदा कधी आहे ते, त्या दिवशी कोणत्या सेवा आपल्याला करायचा आहे, कोणता नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि श्री प्रतिपदा दिवस म्हणजे हा उत्सव कसा साजरा करतात ते आपण बघणार आहोत. कोणकोणत्या सेवा म्हणजे गुरुचरित्राचा कितवा अध्याय वाचायचा आहे तेही आपण संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर दिनांक 13 फेब्रुवारी 2025 म्हणजेच उद्या श्री प्रतिपदा आहे. तर आपण थोडक्यात ती माहिती बघूया. इसवी सन 1528च्या कालखंडात कारंजा येथे श्री गुरु दत्तात्रयांनी एक आगळा वेगळा अवतार घेतला. भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी 100 वर्षे संपूर्ण भारतात भ्रमण व 50 वर्षे श्री क्षेत्र गाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राची निर्मिती केली. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेसाठी ठेवल्या. या काळापासून परकीय पसंतांचा ऱ्हास व हिंदू राजसत्तेचा उदय झाला. भगवंताचा हा अवतार 150 वर्ष कार्यरत होता. त्या कार्याची नोंद कार्याला आपल्या वेदा इतकेच महत्त्व असलेले श्री गुरुचरित्र ग्रंथात बघावयास मिळते. माघ कृष्ण 1 या दिवशी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैल्यगमन केले व गुप्त रूपाने कार्य चालू ठेवले. या दिवशी महाराजांचा श्री शैल्यगमनाचा उत्सव पुढील प्रमाणे साजरा करावा. म्हणजे केंद्रामध्ये याप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो. तर सकाळी ठीक 8च्या आरतीपूर्वी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो केंद्रात श्री दत्त महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोच्या मधोमध ठेवावा. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या फोटोचा आकार व ज्ञानदान भाग 1 ग्रंथातील नियमावलीमध्ये दिलेला आहे. सकाळी 8च्या आरतीनंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ तो 11 वेळा जप करायचा आहे. जपानंतर श्री गुरुचरित्रातील 51 व 52 असे 2 अध्याय एका सेवेकऱ्याने सावकाश व मोठ्याने वाचायचे आहे आणि इतरांनी ते ऐकायचे आहे. सकाळी ठीक 10:30ला हा नैवेद्य करून एक नैवेद्याचा प्रसाद करावा. नैवेद्यात घेवड्याची भाजी असावी, कारण की दत्त महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडते. त्यानंतर सकाळच्या 3 व सायंकाळच्या 2 आरत्या, मंत्रपुष्पांजली, जय जयकार व प्रार्थना करून प्रसाद घ्यावा. नैवेद्याचा क्रम पुढील प्रमाणे असावा. खालील यादीत आसनांचे रंगसुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. श्री कुलदेवतेचं आसन हे हिरवं असावं. श्री नारायण देवाचे भगवे आसन असावे. भगवान श्री दत्तात्रयांचे सुद्धा भगवे आसन असावे. श्री नरसिंह सरस्वती महाराजांना पिवळे आसन असावे. श्री स्वामी समर्थ महाराजांना लाल आसन असावे आणि श्री भगवती गायत्री यांना पांढरे शुभ्र आसन असावे. नैवेद्यात फळे, विडा, दक्षिणा ठेवावी. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामींची आवडती फुले तुळशी, पारिजात, बकुळा, केवडा, गुलाबी ही आहेत. तर अशा प्रकारे केंद्रामध्ये ही छान अशी हा उत्सव जो असतो श्री गुरुप्रतिपदा हा उत्सव साजरा केला जात असतो. तर तुम्ही सुद्धा केंद्रामध्ये जाऊन नक्कीच या सेवेमध्ये सुद्धा सहभागी व्हावा आणि ह्या उत्सवामध्ये पण सहभागी व्हावं. तर अशाच एका छान व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.